भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी जेव्हा गौरीचे पूजन केले जाते, पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व महिला या आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी गौरीला शरण गेल्या आणि गौरीची पूजा अर्चना करून गौरीला प्रसन्न करून घेतले. भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौराईने असुरांचा संहार केला व त्यामुळे महिला सौभाग्य प्राप्तीसाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीला पूजले जाते, त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी पूजन असेही म्हणतात. या व्रतात 3 भाग आहे: ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठा गौरी पूजन, ज्येष्ठा गौरी विसर्जन. 2024 या वर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन तिथी मंगळवारी 10 सप्टेंबरला आहे व ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:27 पर्यंत आहे. मंगळवारी राहू काळ दुपारी 3 वाजल्यापासून ते 4:30 पर्यंत राहील. ज्येष्ठा गौरी पूजन दुसऱ्या दिवशी बुधवारी 11 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल व गुरुवारी ज्येष्ठा गौरी विसर्जन केले जाईल. गौरी विसर्जन 12 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9:51 पर्यंत केले जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की गौराईचे आवाहन कसे केले जाते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही, तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. माहेरवाशीण गौराई आल्यानंतर ती फार काळ मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला जाते. गौरी आवाहनाचा दिवस खास असतो. गौराईला माहेरवाशिणीचे स्थान देण्यात येते, ज्यामुळे आवाहन करणे म्हणजेच गौराईला आणल्यापासून तिचा पाहुणचार केला जातो. सप्तमीला गौराईला वाजत गाजत आपल्या घरी आणले जाते. माहेरवाशिणीच्या हातूनच गौराईला साडी नेसवली जाते, तिला नटवले जाते. माहेरवाशिणीच्या हातूनच तिचा स्थापना केली जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी गौराईला शेपूची भाजी व भाकरी असा नैवेद्य केला जातो. ज्या दिवशी गौराईचे आवाहन असेल त्या दिवशी एका परातीमध्ये तांदळाची किंवा गव्हाची रास घ्यावी व त्यावर गौराईचे मुखोटे ठेवावेत. गौराईच्या मुखोट्यांवर नवा कोरा ब्लाऊज पीस ठेवावा. दोघींपुढे एक विड्याचे पान ठेवावेत. आपल्या घराच्या तुळशी वृंदावनापासून आपल्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत वाजत गाजत गौराईला आणले जाते. आपल्या तुळशी वृंदावनापुढे रांगोळी काढून तिथे एक पाट ठेवावा व त्या पाटावर तुम्ही सूप घेतले असेल तर सूप ठेवावे किंवा परात घेतली असेल तर परात ठेवावी व आपल्या आजूबाजूच्या 5 सवासणींना बोलावून गौराईच्या मुखोट्यांना हळदी कुंकू लावून व 5 सवासणीला हळदी कुंकू लावून मग गौराईला वाजत गाजत आपल्या उंबऱ्यापर्यंत आणावे व त्यानंतर ज्या 2 स्त्रियांनी गौराईला घेऊन आपल्या घरात प्रवेश करणार आहे त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने धुवावेत व त्यानंतर त्यांच्या पायाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढावे व पायाला हळदी कुंकू लावावे व धान्याने भरलेले 5 तांबे किंवा ग्लास गौराई ठेवलेल्या परातीने किंवा सुपाने ओलांडून आत प्रवेश करावा.